मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यक विभागाअंतर्गत राबवण्यात येत असलेल्या विशेष सहाय्यक योजनेतील जे दिव्यांग लाभार्थी आहेत ते आता दिव्यांग कल्याण विभागाकडे त्यांचे ज्या नोंदणी आहेत ते वर्ग केले गेलेले आहेत आणि त्या संदर्भात महाराष्ट्र शासनाचा हा GR आहे। या GR अंतर्गत आता जे पैसे एप्रिल 2026 नंतर तुम्हाला मिळणार आहे ते दिव्यांग कल्याण विभागामार्फत तुम्हाला मिळतील। या अगोदरचे जे पैसे मिळत होते ते सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यक विभागाअंतर्गत तुम्हाला जे 2,500 रुपयांचा हप्ता आहे ते मिळत होता। मात्र यापुढील एप्रिल 2026 नंतर मात्र तसं होणार नाही। तुमचा आता स्पेशल दिव्यांग कल्याण विभाग या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे आणि त्या अंतर्गत तुम्हाला जे काही लाभार्थी वर्ग आहेत त्यांना पैसे दिले जाणार आहे। आता संपूर्ण माहिती आपण समजून घेऊया। GR मध्ये काय त्यांनी माहिती दिलेली आहे। महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक आणि विशेष सहाय्यक विभागाअंतर्गतचा हा GR आहे 24 फेब्रुवारी 2026 चा। आता याला थोडक्यात आपण समजून घेऊया। आता राज्यामध्ये विशेष सहाय्यक योजनेअंतर्गत आपण जर बघितलं तर संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल, श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजना असेल, त्याचबरोबर केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग योजना असेल, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजना असेल, राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना असेल इंदिरा गांधी, त्याचबरोबर वृद्ध विधवा दिव्यांगांसाठी सर्व प्रवर्ग जे आहेत, त्याचबरोबर निराधार पुरुष असेल, महिला असेल, दुर्बळ आजारांमधील ग्रस्त व्यक्ती असेल, 18 वर्षाखालील अनाथ मुले असेल त्यांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जातो। आता जर आपण बघितलं तर यांना 1500 रुपये लाभ दिला जातो। DBT अंतर्गत थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा केले जातात। पण जे दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांना आता 2500 रुपये या ठिकाणी महिना दिला जातो। आता दिव्यांगांसाठी महत्त्वाचं आपण बघितलं तर दिव्यांग व्यक्तींचे शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक पुनर्वसन आणि सक्षमीकरण करून त्यांना स्वावलंबी बनवणे आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे हे शासनाचे मुख्य उद्देश आहे आणि त्या अंतर्गतच या ठिकाणी त्यांना 2500 रुपयांचा या ठिकाणी हप्ता दिला जातो। हप्ता म्हणजेच महिन्याला 2500 रुपये या ठिकाणी दिले जातात। DBT अंतर्गत हे पैसे दिले जातात। पण आता यापुढे त्यांना जे पैसे समाज कल्याण मार्फत मिळत होते आता ते पुढे तुम्हाला त्यांच्या स्वतःच्या दिव्यांग विभागाअंतर्गत हे पैसे दिले जाणार आहे। त्यामुळे ज्या काही पैसे आहेत 2500 रुपये महिना ते तुम्हाला एप्रिल महिन्याचा हप्ता जो आहे तो तुम्हाला जे आहेत श्रावण बाळ संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल किंवा श्रावण बाळ राज्य सेवा निवृत्ती वेतन योजना असेल या योजनेबरोबर त्यांना या ठिकाणी मिळणार आहे मार्च 2026 चा हप्ता। मात्र एप्रिल 2026 चा जो हप्ता असेल तो तुम्हाला दिव्यांग विभागामार्फतच या ठिकाणी दिलं जाणार आहे। त्यामुळे आता दिव्यांग विभागाअंतर्गत ज्या काही तुमच्या नोंदी होत्या समाज कल्याणमध्ये ते आता दिव्यांग विभागाकडे ट्रान्सफर केले जाणार आहे आणि त्या अंतर्गत एप्रिल 2026 नंतर तुम्हाला दिव्यांग विभागाकडूनच पैसे थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातील आणि इतर संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल, श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजना असेल किंवा इतर जे केंद्र पुरस्कृत योजना आहेत आणि विशेष सहाय्यक योजना आहेत त्यांच्या जे पैसे आहेत ते तुम्हाला समाज कल्याण मार्फतच मिळतील। फक्त दिव्यांग विभागाचा जो विभाग आहे आता निर्माण झाल्यामुळे दिव्यांगांचे जे काही लाभार्थी वर्ग आहेत त्यांची आता यादी जी आहे दिव्यांग कल्याण विभागाकडे या ठिकाणी वर्ग करण्यात आलेली आहे आणि एप्रिल 2026 पासून हे पैसे तुम्हाला खात्यामध्ये जमा होतील। सध्या जे तुमचे पैसे आहेत ते मार्चचे पैसे जे असेल ते तुम्हाला या ठिकाणी समाज कल्याण मार्फतच मिळणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।